बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया। अमेरिकेने भारतावरती लादलेल्या टॅरिफमध्ये कपात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सपोस्ट केली आहे। मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क हे आता 18% कमी होणार आहे। याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर मोदींची एक्सपोस्ट आपण पाहूयात। माझे परम मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला। मेड इन इंडिया प्रॉडक्ट्सवरती आता अमेरिकेनं टॅरिफ घटवून 18% केलं। 1 अब्ज 40 कोटी जनतेच्या वतीनं अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार। जेव्हा जगातल्या 2 मोठ्या अर्थव्यवस्था आणि 2 सर्वात मोठ्या लोकशाह्या एकत्र येतात तेव्हा जनतेसाठी संधीची अनेक कवाडं खुली होतात। दोन्ही देशांचा लाभ होतो। जागतिक शांतता आणि सुबत्तेसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे। तर अशी एक्सपोस्ट मोदींनी केली आहे। पुढची बातमी पाहूयात। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा सध्या सर्वत्र धुराळा अजून सर्वपक्षीय उमेदवार हे प्रचारात रंगलेले पाहायला मिळतात। रायगडमध्ये जिल्हा परिषदेकरता 59 जागांसाठी राष्ट्रवादीचे 29 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेले असून अजितदादांच्या अकाली निधनानंतर हे उमेदवार अगदी साधेपणाने प्रचार करताना बघायला मिळतात। तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून मतदार राजा हा आम्हाला विजयी करेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या तळाशेत जिल्हा परिषद गटातून उभे असलेल्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे। रायगडच्या पोलादपूरमधील लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी हजेरी लावली। मात्र यावेळी शिवसेना आणि शेकाप युतीतील जिल्हा परिषदेचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती उमेदवार अनिता भिलारे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील सफेद नॅपकिन फिरवत त्यांचं स्वागत केलं। यावेळी गोगावले यांनी सुद्धा आपलं नॅपकिन कार्यकर्त्यांना फिरवून दाखवले। त्यामुळे गोगावले यांची नॅपकिन येत्या निवडणुकीमध्ये किती जादू करते हे पाहणं औत्सुक्याचं असेल। सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना जोरदार आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना इशारा दिलाय। सातारा जिल्ह्यामध्ये लोकांना कोणी वाली नाही असं वाटत असेल तर भारतीय जनता पक्ष पाठीशी उभा आहे। त्यामुळे पालकमंत्री कोणीही असू दे फरक पडत नसल्याचा इशारा हा त्यांनी भर सभेमध्ये दिलाय। या जिल्ह्यातला कुठलाही जिल्हा परिषद गट पंचायत समिती गाव असेल या सगळ्या लोकांना विश्वास द्यायला आलोय। भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही। कुठलाही प्रशासकीय प्रेशर आपल्या पुढे चालणार नाही। मग भला पालकमंत्री कुणी असला तरी फरक पडणार नाही। सांगली जिल्ह्यातील खानापूरच्या करंजे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपकडून प्रिया पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये टशन आहे। त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे। देशामध्ये आणि राज्यात भाजपची सत्ता आहे। याशिवाय लाडक्या बहिणीला पक्षानं उमेदवारी दिल्यामुळे प्रिया पाटलांनी पक्षाचे आभार मानत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। आम्ही भाजपच्या लाडक्या बहिणी पुऱ्या देशभरात आहेत। त्यांनी प्रत्येकांना संधी दिलेली आहे आणि त्यातलीच मी एक आहे आणि भाजपकडून आम्हाला ही संधी मिळाली। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो। लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि त्यांना भाजपवर आता पूर्ण विश्वास झालेला आहे। देशात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, त्यामुळे त्यांना भाजपवर पूर्ण विश्वास आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। मात्र असं असताना देखील महाविकास आघाडी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। काँग्रेसचे नगरसेवक सचिन शेंडे हे महापौर पदासाठी तर दुर्वास कदम हे उपमहापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। धुळे महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। महापौर पदासाठी मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी अर्ज सादर केलाय। तर महापालिकेमध्ये भाजपचे 50 नगरसेवक असल्यामुळे एक हाती सत्ता ही भाजपचीच राहणार आहे। 6 तारखेला होणाऱ्या विशेष महासभेमध्ये यावरती औपचारिक घोषणा होणार आहे।
धुळ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीकडून महापौर पदासाठी गीता नवले तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे अन्सारी रहमान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजप नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये असल्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीनं दावा केला. नगर सचिव मनोज वाघ यांच्याकडे अर्ज हा सादर करण्यात आलाय. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळी गटनोंदणी केली आहे. सत्तेमध्ये अधिकाधिक पदं ही पदरी पाडून घेण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणीची खेळी खेळण्यात आल्याचं बोललं जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून बहुमताचा आकडा हा 121 वरती गेलाय. तर मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला दूर लोटणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेमध्ये मात्र राष्ट्रवादीचा हात धरलाय. राष्ट्रवादी हा महायुतीचाच एक घटक पक्ष असल्याचा साक्षात्कार हा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांना झाला. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे काल राष्ट्रवादीची गटनोंदणीही झाली नाही. दरम्यान 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर निवडला जाणार असल्याची माहिती समोर येते. मुंबई महानगरपालिकेसाठी अखेर भाजपचा गटनेता ठरलाय. भाजपकडून गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. अभ्यासू आणि महापालिकेची सखोल माहिती असलेला अनुभवी चेहरा म्हणून गणेश खणकर यांची ओळख आहे. ते अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून सध्या भाजपचे महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खणकर यांची घोषणा करीत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे सलग 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी महापालिकेच्या महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. तसंच उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला. सुरुवातीला उपमहापौर पदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ऐनवेळी बदल करण्यात आला. अर्ज दाखल करताना शहर भाजप अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्यासह अनेक नगरसेवक हे अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपमधील नाराजी ही उघड झाली. दरम्यान पक्ष शिस्तप्रिय असून इच्छुक उमेदवारांबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती भाजप गटनेते प्रशांत शितोळे यांनी दिली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला अंतर्गत गटबाजीमुळे मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाची गट नोंदणी ही काल होऊ शकली नाही. वडेट्टीवार गटाच्या 18 आणि बसपाचा 1 अशा 19 नगरसेवकांनी काल नागपूरचं विभागीय आयुक्त कार्यालय गाठत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडी या नावानं गट नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र चंद्रपूर शहरातील काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी या गट नोंदणी प्रक्रियेवरती लेखी आक्षेप नोंदवला. यापूर्वी धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी गट नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनीही त्यावरती आक्षेप नोंदवलेला होता. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावरती आज दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 नंतर दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. तर या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत. नेत्यांमधील गटबाजी आणि त्याचा सत्ता स्थापनेवरती होणारा परिणाम यावरती चर्चा होणार आहे. उद्याला दिल्लीला बैठक आहे संध्याकाळी आणि त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि राहिला गट तर आमचे लोक सगळे गटस्थापनेसाठी आग्रही आहे नगरसेवक, कारण 5 तारखेला नॉमिनेशन आहे, वेळ कमी आहे. त्यामुळे आजच्या गटस्थापनेच्या संदर्भात मी जरा हायकमांडशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. चंद्रपुरातील वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील वाद हा चांगला चर्चेत असतानाच आता राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी महापालिकेमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊ शकते असं विधान केलं. निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी आघाडीसाठी संपर्क साधला होता. मात्र काँग्रेसला आमची गरज नव्हती, त्यामुळे स्थानिक पातळीवरती वेगळा निर्णय घेतल्याचं आम्हाला अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय.
आमची पण इच्छा काँग्रेससोबत जायची आहे, पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायची नाही ना. आम्ही तर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा त्यांना बोलवतो आम्हाला युती करून आम्ही समोर जाऊया, परंतु त्या टायमाला पण त्यांनी आम्हाला युती नाकारली. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही वेगळे लढलो. आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही 2 पक्ष वेगळे लढलो. त्याच्यामुळे आता स्थानिक पातळीवरती आम्हाला अधिकार आहे का आम्ही स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा. तर नागपूर महापालिकेमध्ये यंदा 3ही प्रमुख पदांवरती महिलांचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावरती महिला नगरसेवकांची निवड ही निश्चित झाल्याची माहिती आहे. महापौर पदासाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक 28 मधून निवडून आलेल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका नीता ठाकरे यांचं नाव हे निश्चित करण्यात आलंय. उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांचं नाव हे पुढे येत असून स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या तरुण आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका शिवानी दाणी यांची निवड होणार असल्याची माहिती आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट झालंय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीकडे 68 पैकी 52 नगरसेवकांचं संख्याबळ असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव हे अर्ज दाखल करणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर 1.25 वर्षासाठी राहतील असा निर्णय झाला. दरम्यान 10 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला विरोधी बाकावरती बसावे लागणार आहे. मालेगावमध्ये 2 दिवसांपूर्वी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत भारत विकास आघाडी नावानं गट स्थापन केला होता. मात्र आता हा गट रद्द करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज दाखल केलाय. काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यामुळे राज्यभरामध्ये या गटाची चर्चा झाली होती. मात्र आता हा गट रद्द केल्याची मागणी केल्यामुळे पुन्हा एकदा मालेगावच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आज महापौर, उपमहापौर विराजमान होणार आहेत. शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर विराजमान होणार आहे. महापौर म्हणून शिवसेनेच्या हर्षाली थविल तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले आपला पदभार स्वीकारतील. कल्याणमधील आचार्य अत्रे सभागृहापासून भव्य रॅली काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची रॅली ही कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयामध्ये जाईल आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहामध्ये महापौर, उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा ही करण्यात येईल. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप एकमेकांविरोधात निवडणूक लढले. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजप एकत्र आले असून शिवसेनेचा महापौर तर उपमहापौर भाजपचा विराजमान होणार आहे. अश्विनी कमलेश निकम यांनी शिवसेनेच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत तर भाजपचे उपमहापौर अमर लुंड हे विराजमान होणार आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये महापौर निवड होणार आहे. भाजपतर्फे डिंपल मेहता तर उपमहापौरपदी ध्रुवी किशोर पाटील यांनी अर्ज दाखल केलाय. त्याबरोबरच शिवसेना आणि काँग्रेस आघाडीतर्फे रुबीना शेख यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय आणि वंदना पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने, निषाद चोरघे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. तर उपमहापौर पदासाठी कन्हैया उर्फ बेटा भोईर आणि मार्शल लोपिस यांनी अर्ज दाखल केला. त्याबरोबरच भाजपतर्फे महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी आणि उपमहापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे. बहुजन विकास आघाडीकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे. नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज भाजपचा उपमहापौर पदाचा उमेदवार हा समजणार आहे. तर भाजपकडून एकच अर्ज भरला जातो की इतरही इच्छुकांचे अर्ज हे दाखल केले जाणार याकडे लक्ष लागेल. आज मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार असून त्यामध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती कणकवलीमधील वागदे इथं 25 लाखांसाठी उमेदवार विकले गेल्याचे बॅनर झळकले. याआधी देखील कणकवलीमध्ये समान मतं समान किंमत अशा आशयाचे बॅनर लागले होते. 25 लाखांसाठी उमेदवार विकले गेल्याचे बॅनर हे बिनविरोध उमेदवार निवडून आलेले त्या ठिकाणी लागल्याचं दिसतंय आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर काही वेळानंतर बॅनर हे तात्काळ हटवण्यात आले. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आलेले असून पक्ष सध्या निर्णयात्मक भूमिकेमध्ये आलाय.
महापालिकेमध्ये सत्ता समीकरण ठरवण्यामध्ये समाजवादी पक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. समाजवादी पक्षाच्या वतीनं आरिफ मोहम्मद शेख यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आगामी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत समाजवादी पक्षाचा निर्णय हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आलेला असून इतर पक्षाचे लक्ष हे समाजवादी पक्षाच्या भूमिकेकडे लागले. भंडाऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. भंडाऱ्याचे ओबीसी जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. शंकर राऊत काँग्रेस नेते नाना पटोलेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. भाजपचे नेते परिणय फुकेंच्या उपस्थितीत शंकर राऊत यांचा प्रवेश हा पार पडलाय. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व लाभार्थींच्या केवायसीच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कामाचा बोजा हा प्रचंड वाढलाय. त्यामुळे कामाच्या प्रचंड बोजामुळे वैतागलेले अधिकारी आणि कर्मचारी सामूहिक आंदोलन करणार आहेत. शासनानं महिला आणि बालकल्याण विभागावरती लादलेला लाडकी बहीण योजनेच्या कामाचा बोजा इतर विभागांकडे हस्तांतरित करावा. विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि इतर रास्त मागण्यांसंदर्भामध्ये विचार करावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते. म्हाडाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120 घरं ही प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती विकली जाणार आहेत. घरांच्या किमतींबाबत म्हाडानं स्पष्टता केलेली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घराची किंमत ही कमीत किंमत 31 लाख असणार आहे, तर जास्तीत जास्त किंमत ही 8 कोटी असेल. 8 कोटींची घरं ही ताडदेव इथली असतील. दरम्यान यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर म्हाडाच्या घरासाठी वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज नोंदणी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 पासून सुरू होणार आहे. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची बातमी ही काल सकाळी समोर आली होती. त्यावरती मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. शिवाजीनगरमधून बेपत्ता झालेल्या 4 पैकी 3 मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आलंय, तर 4थ्या बेपत्ता मुलाला देखील त्याच्या नातेवाईकांकडून घरी आणण्यात येत असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे. चाकी नाक्यातील 2 आणि मानखुर्दमधील एका बेपत्ता मुलाचाही शोध लागलाय. त्याबरोबरच घाटकोपरमधील 17 वर्षांच्या मुलाचा देखील ठावठिकाणा हा कळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कौटुंबिक वाद, पालकांकडून खर्चासाठी पैसे न मिळणं किंवा शाळेमध्ये जायचं नाही अशा विविध कारणांमुळे ही मुलं घर सोडून गेलेली होती असं पोलिसांनी सांगितलंय. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी विविध समाज माध्यमांवर मुंबई शहरात लहान मुलांचे अपहरण व मिसिंग बाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. ती माहिती वस्तुस्थितीस धरून नाही. याबाबत अशा अफवा पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या हँडल्सवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबईतल्या गिरगाव परिसरातील विल्सन कॉलेजच्या मैदानावरून सुरू झालेला वाद पुन्हा पेटलाय. हे मैदान जितो या संघटनेला लीजवरती देण्यात आल्याच्या निर्णयावरती विल्सन कॉलेज प्रशासन आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं तीव्र आक्षेप घेतलाय. याच पार्श्वभूमीवरती आझाद मैदानामध्ये आम्ही गिरगावकर संघटनेकडून आंदोलन करण्यात आलंय. हे मैदान वर्षानुवर्ष स्थानिक विद्यार्थी आणि क्रीडा उपक्रमांसाठी वापरलं जात होतं. मैदान लीजवरती दिल्यानं स्थानिकांवरती अन्याय होत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान विल्सन कॉलेजचं मैदान पुन्हा स्थानिकांना उपलब्ध करून द्यावं अशी मागणी स्थानिकांनी क्रीडा मंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे केली आहे. तिकडे धर्मगुरू येत आहेत आणि ते बोलतात की आता नाकावर टिच्चून आम्ही हे घेतलं ग्राउंड. काय तुम्हाला सिद्ध काय करायचं? काय सिद्ध करायचं तुम्हाला यातनं? हा जनक्षोभ उफळणार आहे आणि जेव्हा जेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला तेव्हा तेव्हा क्रांती झालेली आहे. क्रांती हा इतिहास आहे. डोंबिवलीत मद्यधुंद तरुणांनी मारहाण करत दहशत पसरवल्याचा